पूजा तशी अगदी साधी आणि निरागस आहे ना. मावशीच्या बाबतीत का खोटं बोलले ना मला खरंच काही कळत नाही. तो तिच्या मनाचा खेळ होता. एवढ्या जीवात एवढी चलाकी असते. जाऊ दे ना रोहन, तिने सगळं खरं सांगितलंय ना आता आपल्याला, आणि पुन्हा तसं करणार नाही असं कबूलही केलंय ना. पण या सगळ्यात ना त्या अस्मिता मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांना मात्र उगाच खूप त्रास झाला. मलाच गिल्टी वाटते आता. मी काय म्हणतो तनु, आपण ना त्यांना काहीतरी द्यायला हवं. मी बोलले त्यांच्याशी, त्या काही नको म्हणाले. हो, हा त्यांचं मोठेपण आहे. असो, आपण हे सगळं विसरून जाऊया आता. पण पूजाचा एकटेपणा खरा आहे रे. आपण तिला वेळ द्यायला हवा, तिच्याशी बोलायला हवं. आपण दिवाळीच्या सुट्टीत ना तिला फिरायला घेऊन जाऊया. तू फक्त रजेचं बघ प्लीज. दिवाळीत? नाही नाही यार तनु, दिवाळीत खरंच शक्य नाही. इट्स जस्ट इम्पॉसिबल. मे महिन्याच्या सुट्टीत तू ऑडिटचा सबब सांगितलंस. एक मिनिट, ती सबब नव्हती, ती फॅक्ट होती. गणपतीत तुझ्या ऑफिसचा प्रॉब्लेम होता तेव्हा केलं ना मी ऍडजस्ट. हो रे, नाही कोण म्हणतंय, पण आपल्या या शेड्यूलमुळे पूजाला त्रास होतोय ना. अगं पण आपण हे सगळे कष्ट घेतो ते कोणासाठी घेतो? पूजासाठीच ना. हे बघ तनु, तू प्लीज हिला समजव की आता दिवाळीत नाही जमणार आहे. आपण क्रिसमसच्या सुट्टीत ट्राय करू. आई बाबांना तर माझ्यासाठी कधीच वेळ नसतो. त्यांनी नाही नेलं तर मी मावशी सोबत जाईल.